आता इथून पुढचं जे माझ्या बाबतीतच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते आता मी नाही शेअर करू शकत, ते आता मी इथं स्टॉप करतो. की अचानक काल इच्छा झाली की आपले पहिले व्लॉग्स पाहायचे. हे कढीपत्ताचं झाड आहे बरं का, तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. हे जे आहे ना वेगळ्या स्टाईलमध्ये तुम्ही घेतलं होतं. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्तापर्यंत ह्या मे महिन्यामध्ये माझं पूर्ण हॉस्पिटलाइज झालो होतो. किडनी स्टोनचा विषय होता आणि अजूनही राईट साईडचं किडनी स्टोन रिमूव्ह करायचं आहे. पण कसं झालं मित्रांनो, ह्या महिन्यामध्ये मी कुठं जाऊ शकत नव्हतो, काही करू शकत नव्हतो. त्याच्यामुळं पण आपले व्हिडिओज तर यायलाच पाहिजेत. त्याच्यामुळं आणि आपले व्हिडिओ जे आहेत ते डेली व्लॉग म्हणू शकता तुम्ही, किंवा त्याला फॅमिली व्लॉग म्हणू शकता. आणि एक लाईफस्टाईल माझी किंवा जे काय रिॲलिटी आहे तेच मी तुमच्यासमोर मांडतो आहे. त्यामुळं माझ्या बाबतीत जे घडलं या महिनाभर घडतं आहे तेच मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचे 4 व्हिडिओज म्हणजे या दवाखान्याच्या बाबतीतले 4 व्हिडिओज आत्तापर्यंत मी अपलोड केले. ते तुम्ही पाहिले असतील. काहींना बोर झालं असेल. अजून एक जे ऑपरेशन माझं बाकी आहे, तर माझा असा विचार आहे की आता हॉस्पिटल, किडनी स्टोन, माझे प्रॉब्लेम्स हे इथं स्टॉप करतो मी आता. आणि ह्या व्हिडिओपासून तुम्हाला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन, ना की माझे प्रॉब्लेम्स. कारण बऱ्याच लोकांना त्या गोष्टी नाही आवडत, बोर पण होतं की काय बघायचं हे, असं होऊ शकतं. त्याच्यामुळं आपले जरा इंटरेस्टिंग व्लॉग्स आता इथून पुढे येतील. आणि आता इथून पुढचं जे माझ्या बाबतीतच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते आता मी नाही शेअर करू शकत, ते आता मी इथं स्टॉप करतो. आणि आता आपण वेगळं काहीतरी करू या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला इंटरेस्ट येईल, आवडेल आणि छान व्हिडिओ होतील. तर मी प्रयत्न तोच करणार आहे की तुम्हाला एंटरटेन झालं पाहिजे, व्हिडिओमधून काहीतरी शिकता आलं पाहिजे आणि एन्जॉय झाले पाहिजे, व्हिडिओ बघून मजा आली पाहिजे. तर आज आहे रविवार. माझ्याकडे एक स्पेशल जॉब दिलेला होता. तो मी साधारण शुक्रवारी सुरू केला होता. थोडंसं आराम करत असं करत शनिवारचा पूर्ण दिवस लागला आणि आज दुपारी तो मी अपलोड केला आहे. तो बराच मोठा होता. आता काही गोष्टी मी तुम्हाला पब्लिकली नाही दाखवू शकत, त्याच्यामुळे मी तो जॉब नाही दाखवू शकणार, पण त्याबद्दल बोलू शकतो. तर आता सगळं उरकून फायनली आंघोळ करून आत्ता दुपारचे किती वाजले आहेत, साधारण 1:30 वाजलेत आत्ता दुपारचे. आणि आत्ता मी कॅमेरा हातात घेतला आहे. आता नवीन व्लॉग आपला सुरू झालेला आहे आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर आज रविवार आहे. स्वामींचा मूवीसुद्धा आलेला आहे, चित्रपटगृहामध्ये लागलेला आहे, देऊळ बंद पार्ट 2. तर माझं प्लॅनिंग म्हणण्यापेक्षा स्वामींचा मूवी आपण नाहीच चुकू शकत. तर हे जे मी आज वेअर केलं आहे सँडो आहे, त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका, कारण तुम्ही बघत आहात किती घाम येतो आहे. प्रचंड गरमी आहे. आज 31 तारीख असूनसुद्धा गरमी प्रचंड आहे. त्याच्यामुळं त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून तर तो मला मूवी काही करून पाहायचा आहे. स्वामींचा मूवी म्हणजे नाहीच सोडू शकत. मला खूप इच्छा आहे पाहिजे. तर बघतो मी आता, चेक करतो बुकिंग अवेलेबल आहे का, कसं काय त्या सगळ्या गोष्टी. आणि बघू आजचा दिवस कसा जातो आहे आपला. सध्या तरी दुपारचे 1:30 वाजलेत. आता इथून पुढं काय काय घडेल ते तुम्ही पाहालच. फॅमिलीशी गप्पा मारत मस्त जेवण झालं आमचं. आणि आज आईने स्वीट डिश बनवली होती, शिरा. अप्रतिम झाला होता. मी जेवलो. आणि हां, सांगायचं राहिलं तुम्हाला, आज संध्याकाळी देऊळ बंदचे तिकीटं मला मिळाली. नशीब, कारण रविवारी शक्यतो मिळणं अवघड असतं. जसं हवं होतं तशी सीट मिळालेली आहे. आणि संध्याकाळी मे बी 7 वाजता मूवी आहे. तर आता दुपारचे वाजले 3:30, जेवण वगैरे मस्त झालेलं आहे. आता थोडीशी पडी मारतो, जरा आराम करतो. संध्याकाळी फ्रेश मूडमध्ये स्वामींच्या मूवीला जाता येईल. 6:30 वाजून गेलेले आहेत. आपला मूवी बरोबर 6:55 लेट्स गो.
रात्री 9 वाजताच पोलिसांचा राऊंड झाला आणि हॉटेल बंद करण्यात आले. ज्या आधीपासून कस्टमर जेवत बसले होते त्यांना मोबाईल टॉर्चचा वापर करावा लागला आणि इथं होती आपली पार्सलची ऑर्डर तयार. तर मित्रांनो, फायनली घरी पोहोचलेलो आहे. पार्सल घेतलं, स्पंज डोसा, सर्वात बेस्ट आणि मस्त नाश्ता. आता हे खाल्ल्यानंतर पोट पण एकदम भरून जाईल आणि तोंडाला चव पण येईल. तर मला तर मूवी जाम आवडलेला आहे. शेतकरींवर हा मूवी होता, तो टॉपिक होता आणि पुढचा थर्ड पार्ट पण येणार आहे, तो पण टॉपिक कळालेला आहे. ते तुम्हालासुद्धा कळेल आणि कळालंही असेल. तर आपण विचारूया आईला कसं वाटलं. आई, तुला मूवी कसा वाटला? कसा वाटला? छान, एकदम मस्त. आवडला ना? आवडला. पप्पा तुम्हाला? शेवटचा सीन विसरू नका, पूर्ण पिक्चर पहा. शेवटचा सीन नक्की बघा. बऱ्याच जणांनी पाहिला असेल, ज्यांनी नाही पाहिलं त्याने आवर्जून जाऊन बघा. स्वामींचा मूवी आहे, एकच नंबर आहे. आम्हाला सगळ्यांना आवडलेला आहे. काय अवस्था होते ते दाखवलं. हां, तर चला आता फ्रेश होतो आणि भूक जाम लागलेली आहे. काय पार्सल आणलं आहे ते खाऊन घेऊया. पार्सल सगळं डिशमध्ये घेतलेलं आहे, मस्तपैकी गरमागरम आहे. आणि आजचे जे काही सिरियल राहिले असतील आईवडिलांचे बघायचे, तेच आता टी व्ही लावून बसलो आहे. ते बघत बघत हे खाऊन घेतो. स्पंज डोसा आणलं आहे. आज जरा खूप इच्छा झाली चहा प्यायची, म्हणून पप्पांना सांगितलं की स्पेशल चहा मात्र झाला पाहिजे. मग चहा पण तयार केलेला आहे. नाश्ता करून घेतो, तुम्हाला दाखवतो. इथं स्पंज डोसा, बर्डेची भाजी, चटणी, सांबार सगळं अगदी व्यवस्थित दिलं आहे. इथं चहा पण तयार आहे आपला. तसं जवळपास महिना झाला असेल आहे ना पप्पा? अंदाज 1 महिना तरी झाला असेल ना मी चहा बंद केला होता. तर ॲसिडिटीचा त्रास खूप होत होता, त्यामुळे मला माहिती होतं की चहा बंद केल्याने म्हणजे लागोपाठ 4 दिवस ॲसिडिटी कंटिन्यू होत होती मला. त्याच्यामुळं थोडंसं बंद केला 1 दिवस चहा, त्यानंतर एकदम चांगला रिझल्ट आला आणि अजून पण ॲसिडिटीचा काही त्रास नाही, त्यामुळे हे कंटिन्यूच केलं मी आता. तशी चहा प्यायची इच्छा होत नाही, पण आज जरा फारच तल्लब आले आणि पप्पांना म्हटलं जरा कडक चहा प्यायची इच्छा आहे. त्यामुळे आता थोडासा चहा अर्धा घेतला आहे. तेवढं घेतलं की झालं, परत आपलं चहा बंद कंटिन्यू. गुड मॉर्निंग मित्रांनो. नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे. आता तुम्ही पाहिलंच की अचानक काल इच्छा झाली की आपले पहिले व्लॉग्स पाहायचे. त्याच्यामुळं खास करून बेळगावी सिरीज अतिशय बेस्ट मेमरीज आहेत माझे ते. आणि जवळपास त्या सिरीजमध्ये ट्रेलरचा व्हिडिओ धरून आणि BTS धरून काहीतरी 12 व्लॉग्स आहेत. तर त्याचं सिरीजची जी प्लेलिस्ट आहे, बेळगावी सिरीजची प्लेलिस्ट, ती मी नक्की ह्या व्लॉगच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देईन. शिवाय मी ह्या व्लॉगच्या एंडस्क्रीनला सुद्धा टाकेन, तर नक्की जाऊन तुम्ही बघा. तुम्हाला खरंच आवडेल. बेळगावी सिरीज अतिशय बेस्ट आहे, म्हणजे माझे बेस्ट मेमरीज. तर ते पाहिलं, सगळे व्लॉग्स खूप छान वाटलं आणि ते जुने व्लॉग्स बघून अजून इच्छा झाली काहीतरी मस्त एक्सप्लोअर करायची, मस्त काय वेगवेगळे व्लॉग्स बनवायचे. तर नक्की तुम्ही पहा, तुम्हाला पण आवडेल. आणि कसं असतं मित्रांनो, कुठल्याही कामाची सुरुवात करू म्हणून होत नाही, ती सुरू केली पाहिजे. कसं होईल, काय होईल ह्याचा विचार नाही करायचा. एकदा तुम्ही सुरू केलं ना, ते व्यवस्थितच होणार. कारण आपल्या मनात तेवढं असतं ना की एखादी गोष्ट आपण हातात घेतली की नीट झाली पाहिजे, आणि त्याच पद्धतीने त्याच विचाराने ती गोष्ट चांगलीच होते. त्याच्यामुळं आत्ताचे तुम्ही माझे व्लॉग्स बघतच आहात, त्याची क्वालिटी बघत आहात. तर सुरुवातीच्या व्लॉग्समध्ये चुका होतातच माणसाकडून. कुठलीही गोष्ट सुरू केली की त्यामध्ये प्लस मायनस गोष्टी असतात. हळूहळू तुम्ही शिकत जाता त्यातनं. पण मी ते बेळगावी सिरीजचे व्लॉग्स बघितले, त्या व्लॉग्स बघितल्यामुळं मला अजून मी बूस्ट झालो आहे की अजून ह्याच्यापेक्षा बेटर आणि बेस्ट करण्यासाठी. तर नक्की तुम्ही व्लॉग बघा. माझ्या आधीचे व्लॉग्स बघा तुम्ही कसे होते, मी कसं शूट करत होतो, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला बघूया आज काय काय होतं आहे. ऊन एवढं कडक असताना सुद्धा झाडे किती सुंदर झालीत बघा, कशी छान टवटवीत वाढ झाली. हे कढीपत्ताचं झाड आहे बरं का, तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, तुमच्या लक्षात येईल. हे साधारण एवढंच होतं हाईटला आणि आता एवढं झालेलं आहे. ही एक वेल आली आहे. मस्त झालेत झाडं. आणि हे एकाच कुंडीत होतं असेल, लहान कुंडीमध्ये. ह्याच्यातलं आम्ही ह्याच्यात शिफ्ट केलं आहे बघा. याची वाढ आणि इथे एक छोटा आहेच. नित्य नियमाने सकाळ आणि संध्याकाळ पाणी घातल्यामुळे अशी छान वाढ झाली झाडांची. आता मी तुम्हाला बेडरूमचे दाखवले, जे बेडरूमच्या खिडकीमध्ये ठेवले होते झाडं.
आणि आता आपण हॉलमधले पण पाहूया. त्या खिडकीमधले आहेत. एक मस्त वाढ सुटले. हे थोडंसं झालं इथं गाळं होईल माझ्या मते नीट. त्यानंतर इथं बघा स्नेक प्लांट, तुळस, पानपुटी, हे बांबू ट्री आहे. चांगलंच उंच झालं ना ही वेल. मस्त वातावरण असं काल पण होतं, आज पण आहे, पण पाऊस काय नाही आहे. बघा ऊन किती कडक आहे बाहेर. काल आमच्या गावी पण जोरदार पाऊस झाला. मगाशीच भावाचा फोन आला होता. तर असं आहे, आता बघू. म्हणजे पुण्याच्या जवळपास पाऊस आलेला आहे, मुंबईत पण झालेला आहे. आता बघू पावसाची हजेरी आपल्या इथे कधी लागते. एवढा कडक उन्हाळा आहे अजूनही पुण्यात, तर म्हटलं आईस्क्रीमचा आनंद पण घ्यायला पाहिजे ना थोडासा. मित्रांनो आईस्क्रीम खायला चला. आता जरासं रेडी झालेलो आहे आणि खूप गरमी वाढली, त्यामुळे आता विचार केला की थोडंसं एक वॉक घेऊन येतो. त्याआधी मी बेळगावला गेलो होतो, तेव्हा तिथनं एक मला चप्पल छान वाटले, मोजडीसारखे दिसतात आणि बूट कम मोजडी असं आहेत ते, मोजडी कम बूट. तर आता हे घालून जातो, बघू. हे जे आहे ना वेगळ्या स्टाईलमध्ये तो मी घेतलं होतं. हे असं घेतलं, हे जॉईंट आहे. ह्याच्यामुळे काय होतं, टाच निघालेली नसते याच्यातनं, पण चालताना असं सारखंच जाणवत असतं आपल्याला की यार टाच निघाल्या असं. त्यामुळे मी जरा ठेवले होते. चला यूज करू. तर राहतात वरतोय त्यांचे मनी प्लॅन्ट खालीपर्यंत आले. आज मस्त वॉक घेतला, बरं वाटलं आज. आत्ता वाजलेत रात्रीचे 10 आणि आता मी जेवायला बसतो आहे. आशा करतो की तुम्हाला हा व्लॉग असा काय फार इंटरेस्टिंग नव्हता. जे काही गोष्टी डेली रुटीनमध्ये मी करत होतो तेच तुमच्याशी शेअर केलेलं आहे. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. यातला कोणताही पार्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.